की हा वन वे गेम होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तर सॅटिस्फॅक्शन मिळतं पण आपल्याला पार्टनरला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. अशा पण समाजामध्ये इथं भरपूर स्त्रिया असतील की ज्यांना ऑर्गॅझमबद्दल काही कल्पना नसते, काही नॉलेज नसतं आणि तो आपल्या पार्टनरबद्दल बिलकुल काळजी करत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो इथं प्राण्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. त्यांना सेक्च्युअल परफॉर्मन्स कसा द्यावा किंवा कसा करावा याच्याबद्दल काही प्रॉपर नॉलेज नसतं. म्हणजे खेळामध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटरमध्ये म्हणा किंवा एज्युकेशनमध्ये म्हणा, जितकं तुमचं जास्त नॉलेज असेल आपण इमोशनल लेवलवर आणि फिजिओलॉजी लेवलवर दोन्ही लेवलवर आपण आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देणं तर आणि फक्त प्राण्यासारखे सेक्स करतात. म्हणजे काय करतात की डायरेक्ट म्हणजे आपलं म्हणजे एक वेळा करा किंवा 2 वेळा करा पण प्रत्येक वेळा आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करत आहोत का. नमस्कार मित्रांनो, 99% लोकांना जे माझ्याकडे पेशंट येतात त्यांना सेक्च्युअल परफॉर्मन्स कसा द्यावा किंवा कसा करावा याच्याबद्दल काही प्रॉपर नॉलेज नसतं आणि त्याच विषयाला घेऊन आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. माझ्या इतर ब्रँचेस पण आहेत आणि खरोखर जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला काही नॉलेज देत असतील, प्रॉपर काउन्सिलिंग करत असतील किंवा सेक्स एज्युकेशन देत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करण्याची मी विनंती नेहमी या व्हिडिओद्वारा करीत असतो. आणि खरोखर माझे जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण तुम्ही मदत करू शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की 99% लोकांना सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी कशी करायची, कसा परफॉर्मन्स द्यायचा, कसं आपल्या पार्टनरला संतुष्ट करायचं याच्याबद्दल नॉलेजच नसतं. याच्याबद्दल प्रॉपर चर्चा न झाल्यामुळं कुठं ना कुठं आपण सेक्स एज्युकेशन देण्यासाठी नक्कीच कमी पडलो का असं मला वाटतं. कारण की जितकं चांगलं तुम्हाला कोणत्याही बाबतीत नॉलेज असेल तितकं तुमचं परफॉर्मन्स कोणत्याही म्हणजे खेळामध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटरमध्ये म्हणा किंवा एज्युकेशनमध्ये म्हणा, जितकं तुमचं जास्त नॉलेज असेल तितकं तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल हे तुम्हाला सांगण्याची वेगळी काही गरज नाही. तर मित्रांनो, काय असतं की आपण जे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जे आपण म्हणजे आपण हजारो वर्षापूर्वी आपण जे शिकलो हे आपण केव्हा शिकलो, आपण प्राण्यांना बघून शिकलो. पण तुम्हाला माहीत आहे का, प्राण्यांना काय असतं की त्यांना इमोशनल नसतात म्हणून त्यांना इमोशनल लेवलवर त्यांचं काही घेणं देणं नसतं. पण आपण आहे मनुष्य जाती, आपल्याला इमोशन असतात, आपल्याला फिजिओलॉजी असते. आपण इमोशनल लेवलवर आणि फिजिओलॉजी लेवलवर दोन्ही लेवलवर आपण आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देणं अपेक्षित असतं. पण प्राण्यामध्ये तसं नसतं. प्राण्यांना बघून आपण सेक्स कशी करायची हे आपण शिकलो, हे मी नक्की मान्य करतो. पण ते त्यांना फोर प्लेबद्दल नॉलेज नसतं, त्यांना काही म्हणजे शिकवलं गेलेलं नसतं किंवा त्यांना काही नॉलेज नसतं, त्यांना माइंड नसतं आणि त्याच्यामुळं काय होतं की ते डायरेक्ट म्हणजे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात. आणि त्याचप्रमाणे मी माझ्या जेव्हा किंवा माझ्याकडे क्लिनिकला पेशंट येतात तेव्हा हिस्ट्री घेतो. तर मी जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा मला असं जाणवतं की 90% लोक जे असतात हे फक्त आणि फक्त प्राण्यासारखे सेक्स करतात. म्हणजे काय करतात की डायरेक्ट म्हणजे आपलं म्हणजे फोर प्ले न करता किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व न करता किंवा आपल्या पार्टनरच्या इमोशनलला न समजता किंवा पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट करून न घेता सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात आणि आपलं झालं, इन्सर्ट केलं, स्ट्रोकिंग केलं, इजॅक्युलेशन झालं की बस त्याला सॅटिस्फॅक्शन होऊन जातं आणि तो आपल्या पार्टनरबद्दल बिलकुल काळजी करत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो इथं प्राण्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. आपल्याला जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जेव्हा केव्हा करायचा असा आपण विचार पण केला तर आपल्यापेक्षा आपण आपल्या पार्टनरचा जास्त विचार केला पाहिजे, त्यांची इन्व्हॉल्वमेंट चांगली करून घ्यायला पाहिजे, आपण चांगलं फोरप्ले करून त्यांना तयारी करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय होतं की दोघांची जर प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट असेल तरच तो सेक्च्युअल ॲक्ट जो असतो तो परिपूर्ण आणि सॅटिस्फाईड आणि ऑर्गॅझम देणारा असू शकतो. आणि प्रत्येकाने असाच विचार केला पाहिजे की जेव्हा केव्हा फ्रिक्वेन्सीला महत्त्व न देता किंवा राऊंडला महत्त्व न देता एक वेळा करा किंवा 2 वेळा करा पण प्रत्येक वेळा आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करत आहोत का, आपण आपल्या पार्टनरला ऑर्गॅझम देतो आहे का. कारण की 99% स्त्रियांना ऑर्गॅझम काय असतं हे पण माहीत नसतं. अशा पण समाजामध्ये इथं भरपूर स्त्रिया असतील की ज्यांना ऑर्गॅझमबद्दल काही कल्पना नसते, काही नॉलेज नसतं
आपण पुरुष इकडे तिकडे डिस्कशन करून काही वाचून किंवा काही व्हिडिओ बघून आपण नॉलेज घेतो, पण आपल्या पार्टनरला त्याच्याबद्दल नॉलेज नसल्यामुळं काय होतं की हा वन वे गेम होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तर सॅटिस्फॅक्शन मिळतं पण आपल्याला पार्टनरला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि तेव्हा आपण कुठेतरी नाराज होतो आणि तेव्हा काहीतरी आपण रस्ते शोधण्याचा एक प्रयत्न करत असतो. तेव्हा आपण काही रील बघतो, काही औषधी मागवतो, काही हे करतो ते करतो किंवा कोणी बंधूबाबाकडे जातो किंवा काही बंधू उपचार करतो. तर असं न करता जर तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज असेल तरच तुमचं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा सेक्च्युअल लाईफ हे बेटर होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो की आज माझ्या चॅनलवर कमीत कमी तुम्हाला मी हिंदी आणि मराठी मिळून कमीत कमी 2,500 ते 3,000 व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहेत. नक्की बघा, जेणेकरून तुमचं नॉलेज वाढेल. काही ना काही तुम्हाला म्हणजे पूर्ण जे काही तुमच्या चुकीच्या कल्पना असतील त्या दूर करण्यासाठी प्रयत्न होईल. किंवा काय खायला पाहिजे, कोणते एक्झरसाईज करायला पाहिजे, केगल एक्झरसाईजचं काय महत्त्व आहे, फोर प्लेचं काय महत्त्व आहे, क्लॅटरिसला कसं महत्त्व द्यायचं आहे, आपल्या म्हणजे स्वच्छतेकडे कसं महत्त्व द्यायचं आहे, या सगळ्याविषयी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही नॉलेज द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असतो. आणि म्हणून तुम्हाला मी नक्की सांगतो की जास्तीत जास्त लोकांनी माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून समाजामध्ये या विषयावर ओपन चर्चा झाली पाहिजे, नॉलेज मिळालं पाहिजे, एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि त्यांचं सेक्च्युअल लाईफ बेटर करण्यासाठी तुमचा पण हातभार लागला पाहिजे. तर मित्रांनो, सेक्स एज्युकेशन नक्कीच महत्त्वाचं आहे. प्रॉपर एन्जॉयमेंट करायला पाहिजे, कारण तिथून आपण उगम झालेला आहे. त्या उगम झालेल्या स्थानाला आपण बिलकुल म्हणजे निग्लेक्ट करायला नाही पाहिजे किंवा दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. नक्कीच आपण नॉलेज वाढवून आपलं सेक्च्युअल लाईफ आपण कसं बेटर करू शकतो, तर नक्कीच त्यासाठी चांगल्या डॉक्टरांचे व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या काही मिसकन्सेप्शन असतील तर केव्हाही आमच्यासारख्या सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन नक्कीच भेट देऊन उगीच ऑनलाईन औषध मागून तुम्ही प्रयत्न करू नका. नक्कीच आपल्या शहरातील आता प्रत्येक शहरामध्ये चांगले सेक्सॉलॉजिस्ट उपलब्ध आहेत. कोणत्याही चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे त्यांची डिग्री तपासून, त्यांचा अनुभव तपासून जर प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतलं आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून घेतलं तर मला वाटतं लैंगिक समस्या गंभीर नसतात आणि गुप्त नसतात. गुप्त ठेवू पण नका, ना आपल्या पार्टनरकडून आणि ना आपल्या डॉक्टरांकडून. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला जर चांगलं प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर करा.